नमस्कार मित्रांनो, बघा नफा तोटा यावर आधारित एक सिंपल गणित आहे. काय एका माणसाने 10% तोट्याने एक घड्याळ 450 रुपयाला विकली तर खरेदी किंमत किती? बघा मित्रांनो, अशा गणितामध्ये सूत्र वापरायची काही गरज नाही. बघा आपण दुसऱ्या पद्धतीने करूया. खरेदी किंमत आपण नेहमी किती धरतो? 100%. किती? बघा खरेदी किंमत झाली आपली 100%. बघा पुन्हा काय म्हणते? 10% तोटा झालाय. तोटा झाला की आपण काय करतो? खरेदी किमतीतून वजा करतो. म्हणजे विक्री किंमत किती झाली? 90%. बघा विक्री किंमत किती झाली? 90%. आता गणितामध्ये दिलेल्या किमतीशी आपण कम्पेअर करूया. बघा 450 रुपयाला विकली, 450 काय झाली? विक्री किंमत. बघा 90% बरोबर 450, तर आपल्याला काय काढायची? खरेदी किंमत. खरेदी किंमत 100%. करा आता कंपॅरिझन. बघा बघा 90 गुणिले 5 केलं तर 450 येतं. मग मला वरी पण 5 नच गुणावं लागेल. 100 गुणिले 5 किती? 500. म्हणजे आपली खरेदी किंमत किती असणार? 500. म्हणजे पर्याय क्रमांक 3. धन्यवाद.